वजन कमी करण्यासाठी या 7 चुका करू नका. मित्रांनो, तुम्ही डाएट करता, व्यायाम करता, पण वजन काही कमी होत नाही किंवा कधी-कधी वजन कमीही होतं, पण काही काळाने परत ते लगेच वाढतं. ह्याचं कारण म्हणजे तुम्ही बहुधा या 7 चुकांपैकी कमीत कमी 3 ते 4 चुका नक्कीच करत असाल. सो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये या चुकांबद्दल सांगणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा आणि जर स्पेशली तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेदायक असणार आहे. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, आजकाल वजन वाढणं, ओबेसिटी हा प्रॉब्लेम एवढा कॉमन झालेला आहे आणि मग प्रत्येकजण काय करतं, की जे काही इंटरनेटवर सांगितलं जातं किंवा जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्याकडनं सांगितलं जातं, अशा सगळ्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करतात. पण अशा जर काही गोष्टी करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे का, ह्याचा वाईट परिणामसुद्धा तुमच्या शरीरावर होऊ शकतो. म्हणूनच ह्या ज्या काही 7 चुका आहेत, त्या करणं तुम्ही कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. पहिली जी चूक आहे, ती म्हणजे कमी जेवणं किंवा काही मील्स टाळणं. बरेच लोकं काय करतात, वजन कमी करण्यासाठी कमी खातात किंवा एखादं मील किंवा एखादं जेवण आहे ते स्किप करतात. सो ह्याच्याने तुम्हाला माहिती आहे का, वजन कमी होत नाही. इनफॅक्ट वजन वाढू शकतं. कारण उपाशी राहणं किंवा कमी खाणं ही सर्वात मोठी चूक आहे वजन कमी करण्यासाठी. तुम्ही जेव्हा कमी खाता ना किंवा एखादं मील तुम्ही कम्प्लिटली स्किप करता, तेव्हा तुमची बॉडी स्टार्वेशन मोडमध्ये जाते. म्हणजे बॉडीला असं वाटतं की तुम्हाला आता जेवणच मिळणार नाही. म्हणून काय करते, की फॅट स्टोअर करायला सुरुवात करते. म्हणजे जी चरबी बॉडीनी बर्न केली पाहिजे, ती बर्न न करता इनफॅक्ट साठवायला सुरुवात करते. म्हणूनच जर तुम्ही कमी खाल्लं किंवा एखादं मील स्किप केलं, तर तुमचं वजन अजून वाढू शकतं किंवा वजन अजिबातच कमी होत नाही. म्हणून शरीराला जेवढी गरज आहे, तेवढं खाणं इम्पॉर्टंट आहे. सो कुठलंही जेवण असं स्किप करू नका. त्या जागी तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खा. जेणेकरून तुमच्या शरीराला पोषणसुद्धा मिळतं आणि वजनसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरी चूक, ती म्हणजे पळायला जाणं किंवा खूप कार्डिओ करणं. अगेन खूप जणांना हे एक मिथ आहे, की जेवढं आपण पळायला जाऊ, जेवढा घाम येईल किंवा जेवढं आपण कार्डिओ करू, तेवढं वजन लवकर कमी होईल. बघा, आपल्याला वजन कमी करण्यासाठी फक्त कार्डिओ करणं हे इफेक्टिव्ह नाही आहे. तुम्हाला ह्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज केली पाहिजे. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा बॉडीमध्ये मसल्स बिल्ड होतात आणि जे वेट लॉस होतं किंवा वजन कमी होतं, ते खूप लाँग टर्मसाठी म्हणजे खूप काळासाठी मेंटेन राहतं. सो जर तुम्हाला लाँग टर्मसाठी वजन कमी करायचं असेल, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज म्हणजे वजन उचलणं किंवा बॉडी वेट यूज करून काही ना काही एक्सरसाइज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही पळायला जाता, कार्डिओ करता, तेव्हा थोड्याफार कॅलरीज बर्न होतात. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करता, तेव्हा आपले मसल्स जे आहेत ना, ते जास्त कॅलरीज वापरतात आणि म्हणून वजन लवकर कमी होतं आणि इवन तुमचे मसल्स स्ट्राँगसुद्धा होतात. म्हणून फक्त कार्डिओ करणं ही चूक टाळली पाहिजे. त्यानंतर तिसरी चूक, बरेच जणं वजन कमी करण्यासाठी काही डिटॉक्स ड्रिंक्स किंवा डाएट ड्रिंक्स घ्यायला लागतात. सो असे ड्रिंक्स जेव्हा तुम्ही घेता, बघा त्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ज असतात आणि कुठल्याही प्रकारचं डाएट ड्रिंक घेणं किंवा डिटॉक्स ड्रिंक घेणं, कधी-कधी त्यामध्ये कॅलरी असतात, पण त्या कमी वेळासाठी जास्त कॅलरी शरीरामध्ये जातात आणि त्यासोबतच अशा ड्रिंक्समध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्हसुद्धा असतात. तर त्याचा आपल्या शरीरावर खराब परिणाम होऊ शकतो. म्हणूनच कुठल्याही डाएट ड्रिंक्स किंवा डिटॉक्स ड्रिंक्स ह्या मागे जाऊ नका. त्यानंतर चौथी चूक, ती म्हणजे सारखं-सारखं वजन चेक करणं. कारण खूप जण काय करतात, एक दिवस खूप जास्त एक्सरसाइज करतात आणि लगेच वजन चेक करायला जातात आणि मग ते बघतात की वजन तर काही कमी होत नाही. त्यामुळे काय होतं, डिमोटिवेट होतात. सो बघा, फॅट बर्न करण्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणून तुम्हाला रोज-रोज वजन चेक करण्याची गरज नाही. तुम्ही आठवड्यातून, 10 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदाच वजन चेक केलं पाहिजे. कारण तुम्ही 4-5 दिवस जर रोज वजन चेक केलं आणि तुम्हाला असं कळलं की माझं वजन अजिबातच कमी होत नाही, त्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होऊ शकता किंवा जे काही तुम्ही फॉलो करत आहात, ते तुम्ही मधातच सोडून देऊ शकता. कारण तुम्हाला असं वाटतं की मी जे काही फॉलो करते त्याचा मला काही फायदा होत नाही, त्याच्यापेक्षा मी का फॉलो करू? सो म्हणूनच सारखं-सारखं वजन चेक करू नका. त्यानंतर पुढची चूक, ती म्हणजे झोप व्यवस्थित न घेणं. बघा, झोप ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. स्पेशली जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना,
तर झोप ही सर्वात इम्पॉर्टंट आहे. आपले ना भुकेचे 2 हॉर्मोन असतात. एक आहे ग्रेलिन आणि एक आहे लेप्टिन. सो ग्रेलिनमुळे आपल्याला भूक लागते आणि लेप्टिन जे आहे हा तृप्ती देणारा, म्हणजे आपल्या पोटाला, आपल्या मनाला तृप्त करणारा हॉर्मोन आहे. म्हणजे आपल्या शरीराला सांगणं किंवा आपल्या माइंडला, मनाला सांगणं की आता पुरेसं आहे. सो जेव्हा तुमची झोप व्यवस्थित होत नाही ना, तेव्हा हे दोन्ही हॉर्मोन डिस्टर्ब होतात. म्हणजे ग्रेलिन जे आहे ते जास्त प्रमाणात बनायला लागतं आणि कदाचित लेप्टिन जे आहे ते कमी होतं. सो ग्रेलिन जर वाढलं तर तुम्हाला सतत थोड्या वेळाने भूक लागायला लागते आणि सटायटीचा जो हॉर्मोन आहे तो कमी झाल्यामुळे तुम्हाला कळतच नाही की किती खावं. सो तुम्ही ओव्हर इटिंग करता. म्हणूनच जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं आहे तेव्हा तुमची झोप व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची चूक ती म्हणजे पाणी कमी पिणं. बऱ्याच जण काय करतात, तहान जरी लागलेली असते तरी खूप वेळा इग्नोर करतात, कामात बिझी असतात. सो तुम्हाला ह्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं आणि इवन शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुद्धा स्लो होतं आणि जेव्हा शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होतं तेव्हा वजनही लवकर कमी होत नाही. म्हणूनच तुम्हाला जेवढं शरीराला गरजेचं आहे तेवढं पाणी जरूर प्यायलं पाहिजे. सो तुम्ही 2 ते 4 लिटर ह्या दरम्यान पाणी पिऊ शकता आणि जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात तेव्हा तुम्हाला पाहिलं पाहिजे की शरीराला प्रॉपर पाणी मिळालंच पाहिजे. जेव्हा तुम्हाला स्पेशली खूप घाम येतो तेव्हा बॉडीला रिप्लेनिश करणं, म्हणजे जे काही शरीरातलं पाणी निघून गेलेलं आहे ते परत शरीराला देणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पाणी व्यवस्थित प्यायला नाहीत तर मग खूप थकवा जाणवतो आणि मग तुम्हाला परत एक्सरसाइज वगैरे करण्याची इच्छा होत नाही. आणि जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता त्यानंतर खूप घाम येतो. सो शरीरातलं इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सॉल्टसुद्धा कमी होतं. सो एक्सरसाइज करताना जर तुम्ही पाणी पित असाल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता किंवा एक्सरसाइज नंतरसुद्धा जर तुम्ही थोडं पाणी पित असाल तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकू शकता, जेणेकरून तुमचं जे काही शरीरातलं मीठ कमी झालेलं आहे ते तुम्हाला परत मिळेल आणि तुमची एनर्जी लेवल जी आहे ती मेंटेन राहील. सो पाणी व्यवस्थित प्या, शरीराला हायड्रेटेड ठेवा. त्यानंतर 8वी चूक, आणि ही चूकसुद्धा बरेच जणं करत असतात, ते म्हणजे फक्त वजन चेक करणं. म्हणजे ते बघतात की वजन काटा जो काही तो हालत नाही. पण बघा, जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करत असाल, तुम्ही प्रोटीन रिच डाएट फॉलो करत असाल तर काय होतं, शरीरातलं फॅट पर्सेंटेज कमी होतं आणि मसल पर्सेंटेज वाढायला लागतं. म्हणून तुम्ही लीन किंवा बारीक दिसायला लागता, पण वजन तेवढंच राहू शकतं, कारण सायमल्टेनियसली किंवा सोबतच मसल्स बिल्ड झालेले असतात. म्हणून फक्त वजनाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं जे बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस हे खूप सारे जिममध्ये किंवा क्लिनिक्समध्ये अवेलेबल असतं. जर तुमच्या बॉडीचं फॅट पर्सेंटेज कमी होत असेल, मसल पर्सेंटेज वाढत असेल आणि वजन तेवढंच असेल, म्हणजे हा सुद्धा एक प्रोग्रेस आहे. म्हणून फक्त वजनाकडे पाहू नका. तुम्हाला मसल्स आणि फॅट पर्सेंटेजकडे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सो ह्या 7 चुका आहेत, त्या जर तुम्हीसुद्धा करत असाल तर त्या करणं बंद करा. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि जर तुम्हाला तुमच्या वेट लॉस संबंधात आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.